नमस्कार, मी निवेदिता. इराज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण परफेक्ट प्रमाणात साजूक तुपातला शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत. त्याकरता साहित्य पुढीलप्रमाणे: 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे. ज्या वाटीने रवा घेणार त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घ्यायची आहे. इथे आपण पाव वाटी बेदाणे घेतलेले आहेत. 7-8 बदामचे तुकडे घेतलेले आहेत. पाव वाटी काजूचे तुकडे घेतलेले आहेत. आपण इथे 2 टीस्पून वेलदोडे पूड, 2 लवंग घेतलेले आहेत आणि रवा भाजण्याकरता आपल्याला 3 टेबलस्पून तूप लागणार आहे. शिरा तयार करण्याकरता आपल्याला जे पाणी लागणार आहे ते पाणी आपण एका पातेल्यामध्ये घेत आहोत. 1 वाटी रव्याला आपण 2 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 2 लवंग ॲड केलेले आहेत. हे पाणी आपण गॅसवर गरम करण्याकरता ठेवत आहोत. सर्वप्रथम आपण इथे गॅस ऑन करून घेत आहोत. गॅस ऑन झाल्यानंतर पॅन अगदी व्यवस्थित छान गरम होऊन द्यायचा. त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप टाकत आहोत. ते अगदी छान गरम झालं पाहिजे. चेक करायचं आपण गरम झाले का हाताने, असं आपण चेक करू शकतो. एक्स्ट्रा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा आणखीन एखादा चमचा तूप टाकू शकता. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये रवा भाजत आहोत. रवा एकसारखा मध्यम आचेवर एकसारखा व्यवस्थित भाजायचा. त्या अजिबात थांबायचं नाही मध्ये. जर आपण मध्येच रवा भाजायचा थांबवला तर तो खालून करपण्याची शक्यता असते. त्यामुळं अगदी कंटिन्युअस एकसारखं उलटणं आपण पॅनमध्ये फिरवतच राहायचं. अगदी लालसर होईपर्यंत रवा छान भाजून घ्यायचा. मध्यम आचेवर रवा भाजण्याकरता साधारण 7 ते 8 मिनिट वेळ लागतो. तुम्ही रवा जितका छान भाजाल तितकाच तुमचा शिराही छान होतो. त्यामुळे रवा अगदी चांगला भाजला जाईल याची काळजी घ्या. तुम्ही इराज किचन या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा. साधारण 7 ते 8 मिनिट रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण बेदाणे ॲड केलेले आहेत. बेदाणे चांगले परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बारीक केलेले बदाम टाकत आहोत. ते सुद्धा छान रव्यामध्ये परतून घ्यायचे आहेत साधारण 1 मिनिट. हे दोन्ही परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण काजू टाकत आहोत. काजू टाकल्यानंतर पण साधारण 2-3 मिनिट रवा छान परतून घ्यायचा. ह्या स्टेजला आपण उकळून घेतलेलं पाणी आहे ते रव्यामध्ये ॲड करत आहोत. तुम्ही जर बघत असाल तर पाण्यामध्ये तुम्हाला 2 लवंग दिसत असतील. ते लवंग घातल्यामुळे शिऱ्याला अतिशय छान टेस्ट येतं. रव्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर एकसारखा आपण रवा हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची गुठळी राहणार नाही. आता आपण पॅनवर झाकण ठेवलेले आहे. साधारण 1-2 मिनटानंतर जर तुम्ही झाकण काढून चेक केलात तर रव्यामधील सर्व पाणी आटलेलं आहे. परत आपण एकसारखा शिरा हलवून घेत आहोत. पाऊण वाटी साखर आपण शिऱ्यामध्ये ॲड केलेली आहे. ती चांगली एकसारखी हलवून घ्यायची आहे, म्हणजे सगळ्या मिश्रणाला साखर सगळीकडे अगदी व्यवस्थित लागेल. गुठळ्या जर तुम्हाला काही दिसत असतील तर त्या पण तुम्ही फोडून घ्या. आता आपण त्यामध्ये वेलदोडा पूड घालत आहोत. वेलदोडा पूड घातल्यानंतर परत एकदा सगळं मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं. तुम्ही बघत असाल इथे गॅसची फ्लेम ही अजूनही बारीकच आहे. इथे मी गॅस बंद करून साधारण 4 ते 5 मिनिट शिरा वाफवण्याकरता ठेवला होता, जेणेकरून शिऱ्याला जी वाफ सुटेल त्या वाफेमुळे साखर पूर्णपणे वितेल आणि सगळ्या मिश्रणाला एकसारखी लागेल. आता आपण फक्त अगदी 1 मिनिट वाफ देणार आहोत शिऱ्याला. तुम्ही बघू शकाल साजूक तुपातला गरमागरम मऊ पण अगदी सुटसुटीत असा शिरा खाण्याकरता तयार आहे. आता मी हा शिरा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे.
तुम्ही बघत असाल तर शिरा अगदी सुटसुटीत झालेला आहे. असा हा साजूक तुपातला शिरा खाऊन बघितला तर एकदम नादखुळा चव लागते. साखरेचे प्रमाण यामध्ये अगदी व्यवस्थित वापरले असल्यामुळे शिरा जास्त गोड पण झालेला नाही आहे आणि जास्त सपक पण झालेला नाही. गरमागरम शिरा आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार, एक नंबरच. तर तुम्ही पण दिलेल्या प्रमाणात शिरा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.